कुठे गेला होतात तुम्ही? तू इतका वेळ कशी काय जागी? तुम्ही आल्याशिवाय कुठे लागतोय माझा डोळा? मी ते अहो एवढा राग बरा नाही हो. नाही अगं चिडलो नाहीये काही. चुकलं माझं. तुझं काहीच चुकलं नाहीये मालू. मी नाही माझंच चुकलं. मी समजून घ्यायला हवे होते ना तुमचे विचार. नाही अगं तुझं नाही चुकलं. मला काय म्हणायचंय मी पण त्यात आपल्या बाळाचा काय दोष हो? अगं बाळाचं नाही. बाळाबद्दल मी काहीच बोलत नाहीये. म्हणजे बाळाबद्दल नाही काही म्हणत आहे मी. चिडून गेलात ते? तेच ते मी जरा स्वतःवर चिडलो होतो. कुणावरही चिडलात तरी ओरडा मलाच मिळतो. हे बघ मालू, यापुढे मी नाही असं वागणार. मी स्वतःहून समजून घेईन. तुम्ही कसंही वागा माझ्याशी, मला चालेल. मी त्रास सहन करून घेईन, पण हसत मुखाने आपल्या बाळाचं स्वागत करा. अगं मग बाळाबद्दल म्हणजे तुला कोण वाटलो मी? तुला मी काय हा वाटलो? कंस कंस? अगं रावण? मी रावण? अगं मालू काय बोलतेस तू? तसं नव्हतं म्हणायचं मला. हा मग काय कुठे भलतीकडे चाललंय? ऐक मी काय सांगतोय. मी आज तुला काहीतरी सांगणार आहे आणि ते तुला ऐकून घ्यावंच लागेल आणि मी स्पष्ट सांगणार आहे. म्हणजे मला तुला असं सांगायचंय मालू की म्हणजे मलाही ते जाणवलं, उमगलं की बाळाबद्दल काही असेल तर बोलू नका. हात जोडते मी. बाळाबद्दल काही नाहीये, माझ्याबद्दल स्वतःबद्दल आहे. मग कसंही बोला. मालू अगं माझ्याबद्दल तुला काही वाटतच नाही. माझ्याबद्दल बोललेलं काहीही चालणार आहे तुला? म्हणजे माझ्याबद्दल कितीही वाईट ऐकण्याची तयारी आहे तुझी? तुम्हीच बोलणार आहात ना? हो. मग बोलून बोलून स्वतःविषयी किती वाईट बोलणार आहात? हे बघ तू असं करतेस, माझं सगळे धागा तोडतेस. मी काहीतरी ठरवून आलो होतो. मला बोलायचं होतं तुझ्याशी, मनातलं सांगायचं होतं. बाळाबद्दल बोलायचं असेल तर नका बोलू मग. अगं मालू बाळाबद्दल नाही, तू मला अजून ओळखलेलंच नाहीयेस मालू. आता माझं बाळच प्रिय आहे मला, दुसरं काही नाही. अगं मग मला नाही का प्रिय? मलाही बाळ प्रिय आहे ना. आणि सारखं माझं बाळ काय, माझं बाळ तुझं बाळ, माझंही आहे ते बाळ. चिडू नका तुम्ही. मग काय, तू आई होणार आहेस, मी बाप होणार आहे. तू मला अगदीच असा पाषाण हृदयी समजू नकोस. आता तुम्हीच म्हणाला होतात ना बाळ नकोय म्हणून. मला बोलू दे ना मालू. असं मी म्हणालो होतो, पण ते 4-5 तासांपूर्वी. म्हणजे वय वाढेल तसं माणूस बदलतो की नाही? तुमचं वय वाढलंय का तुम्ही बदललात? अगं दोन्ही. कसं? 4-5 तास गेलो म्हणजे मोठा झालो की नाही मी? वय वाढलं की नाही? आणि मी परत तेच तुझ्याबद्दल चाललंय का मालू? माझ्याबद्दल परत धागा तोडलास तू. मला काहीतरी सांगायचं होतं महत्वाचं, अत्यंत गरजेचं आहे. आणि बरं सांगा काय सांगायचंय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.